जय शिवराय भावांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून ज्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण त्यासाठी लागत असतो प्रोजेक्ट रिपोर्ट. आता बरेच जण काय करतात, प्रोजेक्ट रिपोर्ट घ्यायचा म्हणलं की सीए कडे जातात आणि तिथं 3-4 हजार रुपये तो सीए घेतो आणि एक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो जो 15-20 पानांचा असतो. मात्र मित्रांनो, यासाठी एवढा प्रोजेक्ट रिपोर्ट लागत नाही, फक्त एकाच पानाचा प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो आणि तोच प्रोजेक्ट रिपोर्ट कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती, त्यानंतर तो कुठे मिळतो, त्यानंतर तो अपलोड कसा करायचा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मात्र तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप येतंय ते हाईप सुद्धा करायला विसरू नका. आणि ज्यांना ज्यांना कर्जाची गरज आहे अशा सर्व लोकांना हा व्हिडिओ पाठवा. तर मित्रांनो, आपल्याला जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचा अर्ज करायचा असेल तर यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. छोटीशी म्हणजे फक्त त्यासाठी लागतात 4 कागद. त्यापैकी एकच कागद आपल्याला बाहेरून घ्यावा लागतो, तो म्हणजे तहसील कार्यालयाचं उत्पन्न. त्यानंतर टीसी ही आपल्याच घरी असते, आधार कार्ड आपल्याच घरी असतं, बँकेचं पासबुक आपल्याच घरी असतं. मग आपल्याला लागतंय काय, फक्त तहसील कार्यालयाचं उत्पन्न, जे की आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रामधून काढावं लागतं. आणि असेल तुमच्याकडे पॅन कार्ड तर एक पॅन कार्ड, आणि तेही नसलं तरी सुद्धा चालतं, ते तेवढं गरजेचं नाही. आता महत्वाची गोष्ट आहे, मग हे 4 कागद झाले. यानंतर आपल्याला लागतं स्वयंघोषित एक प्रमाणपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल बघणार आहोत की हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला कुठं मिळतो आणि तो कसा भरायचा आहे. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला आपण ज्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतो त्याच पोर्टलवर मिळतो. आणि आपण ज्यावेळेस अर्ज करायला सुरुवात करतो त्याच वेळेस तिथं आपल्याला ते डाउनलोड करायचं ऑप्शन येत असतं. आता ते डाउनलोड करून घ्यायचा, त्या PDF ची प्रिंट काढायची आणि त्यामध्ये नेमकं काय माहिती भरायची हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे असं. तर हे बघा मित्रांनो, हा आहे प्रकल्प अहवाल, ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट असं सुद्धा म्हणतो. तर यामध्ये खालील नमूद माहिती पूर्ण व अचूक भरणे अनिवार्य आहे. तसेच सदर माहिती अपूर्ण असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. आता इथं अर्ज क्रमांक दिलेला आहे IR-I-. तर इथं ज्या जिल्ह्याप्रमाणे असेल त्या जिल्ह्याच्या प्रमाणे इथं अर्ज क्रमांक येत असतो. आता समजा परभणी असेल तर इथं PR न सुरू होत असतो, एखाद्या ठाणे असेल तर TH न सुरू होतो. अशा प्रकारे इथं अर्ज क्रमांक येत असतो. तो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला होम पेजवर दिसतो, तो इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे पूर्ण नाव, तर इथं उमेदवाराचे नाव, इथं आईचे नाव, इथं वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव. समजा महिलेचा अर्ज असेल तर पतीचे नाव, आणि इथं महिलेच्या आईचंच नाव येणार. उमेदवाराचे नाव महिलेच्या इथं येणार, आईचे नाव आणि वडिलांचे किंवा पतीचे नाव. त्यानंतर इथं आडनाव जे असेल ते. आता तुम्ही ज्या व्यवसायाला काय व्यवसायाचं नाव दिले ते तुम्ही ऑनलाईनवर जे भरताल ते व्यवसायाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. तुमच्या व्यवसायाचा प्रकार कोणता आहे, सेवा व्यवसाय आहे का उत्पादन प्रक्रिया आहे का इतर कोणता आहे, त्याप्रमाणे तो व्यवसाय इथं नमूद करायचा आहे. इथं येस किंवा नो जे त्याप्रमाणे इथं राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर वाहनासंबंधी व्यवसाय आहे का, तर इथं होयवर राईट करायचं आहे, नसेल तर नाहीवर. आणि इतर कोणता असल्यास त्या व्यवसायाची माहिती. समजा तुमचं जनरल स्टोअर्स असेल तर ते जनरल स्टोअर्स त्या पद्धतीनं. वाहनाचा प्रकार कोणता असेल, वाहनाचा असेल तर मालवाहू, प्रवासी वाहन, ट्रॅक्टर जे असेल ते, आणि नसेल इतर कोणता असेल तर त्याचा इथं उल्लेख करायचा. त्यानंतर दरपत्रिकेत निविदित किंमत. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल ते ट्रॅक्टरची किंमत, तुम्ही एखाद्या वेळेस मेडिकल टाकीत असताल तर त्या मेडिकलसाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे त्याप्रमाणे इथं टाकायचं आहे. जो कोणता व्यवसाय करताल त्याप्रमाणे इथं ती किंमत टाकून घ्यायची. आता व्यवसायाचा विस्तार, तुमचा व्यवसाय हा गावात आहे म्हणजे ग्रामीण भागात आहे, तालुक्यात आहे का एखाद्या जिल्ह्याला आहे, का खूप मोठा उद्योग असेल तर तो राज्यापर्यंत, देशापर्यंत, जगभर
जसं असेल त्यावर राईट क्लिक करायचे. आणि आता महत्त्वाचं आहे ग्राहक कोण आहेत. आता समजा तुमचा गाव पातळीवरचा व्यवसाय असेल तर गावातील व परिसरातील ग्राहक म्हणता येईल. तालुक्याचा असेल तर तालुक्यातील ग्राहक, जिल्ह्यात व्यवसाय असेल तर जिल्ह्याचा ग्राहक, अशा पद्धतीने इथं नमूद करायचे. आता त्यानंतर आहे व्यवसायासंबंधी विक्री करण्यासाठी बाजारपेठ कोठे आहे आणि कोणती आहे. म्हणजे तुम्ही तो व्यवसाय कुठं करत आहात त्याप्रमाणे इथं नमूद करायचे. तुम्ही तालुक्याला करत असाल तर तालुका लिहायचा, समजा जिल्ह्याला करत असाल तर जिल्हा लिहायचा, समजा तुम्ही परभणीला करत असाल तर परभणी व परिसरातील ग्राहक, नांदेडला करत असताल तर नांदेड किंवा परिसरातील ग्राहक, अशा पद्धतीने इथे लिहायचे. आता यामध्ये खर्च वजा करता अपेक्षित निव्वळ वार्षिक उत्पन्न किती रुपये. आता तुम्ही जे तहसील कार्यालयातून उत्पन्न घेतलेलं आहे ते इथं नमूद करायचे. आणि या उत्पन्नाची मर्यादा ही 8 लाख रुपयाच्या आत असणं गरजेचं आहे. मग तुम्ही 2 लाखाचं, 3 लाखाचं, 4 लाखाचं घेतलं असेल ते त्याप्रमाणे इथं उल्लेख करायचा आहे. आता इथं वर दिलेली माहिती ही बरोबर असून मी इतर कोणताही व्यवसाय केल्यास मला महामंडळाचा लाभ मिळणार नाही याची मला जाणीव आहे. आता तुम्ही जे काही वर ही सर्व माहिती भरली त्यानुसार कर्ज घेतले, तो व्यवसाय तुमचा चालू असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं इथं संपूर्ण नाव टाकायचं आणि त्याखाली एक सही करायची तुमची जी असेल ती. आणि सही केल्याच्यानंतर तुम्हाला पोर्टलवर जे डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन आहे तिथं हा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल अपलोड करायचा आहे. मला सांगा आता यासाठी कुठं 3-4 हजार रुपये लागतात का. आता तुम्हाला लागले असतील तर नक्कीच कमेंट करा. तर बांधवांनो, अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करून आपण भरून घ्यायचा आहे. यामध्ये काही चुकत नाही, काही हुकत नाही, काय नाही. त्याच्यानं 3-4 हजार रुपये कुठेही सीए कडे घालण्याची गरज नाही. इतकी सोपी पद्धत आहे. यापेक्षा सोपं कर्ज मी तरी म्हणतो कोणत्याच महामंडळाचं नसेल. त्यामुळे आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा. जय शिवराय.